गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲज अ बिगिनर ज्यावेळेस इंग्लिश बोलायला स्टार्ट करतो त्यावेळेस आपण कोणत्या चुका करतो आणि त्या चुका आपण कशा टाळायच्या हे बघणार आहोत. गाईज हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना ज्यावेळेस इंग्रजी बोलायला स्टार्ट करतात त्यावेळेस खूप साऱ्या डिफिकल्टीज येतात. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. गाईज आपलं पहिली मिस्टेक आहे आपण इनकरेक्ट वर्ड ऑर्डर म्हणजे काय? चुकीच्या शब्दाची रचना. आता बघा, इंग्रजीत वाक्यरचनेची स्पेसिफिक काही स्टेप्स असतात. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नवीन शिकणारे अनेकदा शब्दाची चुकीची रचना करतात, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वर्ड्स तिथे लिहिले जातात आणि तुमचं सेंटेन्स चुकतं. इंग्रजी वाक्य तयार करताना शब्दाचा योग्य क्रम जर तुम्ही यूज नाही केला तर मोठी चूक होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे, ती दररोज शाळेत जाते हे सेंटेन्स आहे. जनरली जे बिगनर्स असतात ते कसं बोलतात त्याला, शी एव्हरी डे गोज टू स्कूल. शी एव्हरी डे गोज टू स्कूल हे सेंटेन्स अशा प्रकारे बोलल्याने काय होतं? हे सेंटेन्स रॉंग होतं. करेक्ट सेंटेन्स काय असेल? शी गोज टू स्कूल एव्हरी डे. शी गोज टू स्कूल एव्हरी डे किंवा एव्हरी डे शी गोज टू स्कूल. हे काय झालं? आपलं करेक्ट सेंटेन्स झालं. हे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा कोणता वर्ड कुठे लिहिला तर आपलं सेंटेन्स बरोबर असेल. किंवा तुम्ही ज्यावेळेस हे पहिलं सेंटेन्स आपण लिहिलं होतं सी एव्हरी डे गोज टू स्कूल, ज्यावेळेस तुम्ही रीड करता तुम्हाला सुद्धा कुठेतरी लक्षात येतं की बाबा हे सेंटेन्सची जे आपण कन्स्ट्रक्ट केलं आहे म्हणजेच रचना केली आहे कुठेतरी मिस्टेक आहे. बघा तुम्ही इझिली नाही बोलू शकत. जर तुम्ही दुसरं सेंटेन्स बघितलं तर तुम्ही खूप इझिली बोलू शकता. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. बघा किती फ्लुएन्सी आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे त्यामुळे तुम्हाला इनकरेक्ट वर्ड ऑर्डर टाळायचं आहे. तिथे करेक्ट वर्ड ऑर्डर्स लिहायचे आहेत. क्लिअर? नेक्स्ट आहे यूजिंग रॉंग टेन्स म्हणजे चुकीचा काळ वापरणे. टेन्स म्हणजे काय? काळ. आता इथे बघा, बऱ्याच जण तुम्हाला माहीत असेल, थोडंफार टेन्सचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आपण एखादं ॲक्शन एखादं वर्ब घेतो, वर्ब हे काय असतं? टेन्स वाईज चेंज होतं. प्रत्येक टेन्स वाईज वर्ब काय होतं? चेंज होतं. मग प्रेझेंट टेन्सचा असेल तर आपण फर्स्ट फॉर्म लिहितो, पास्ट टेन्सचा असेल तर आपण सेकंड फॉर्म लिहितो सिम्पल पास्ट टेन्समध्ये, आणि फ्युचर टेन्समध्ये आपण ॲज इट इज जे आहे तेच लिहितो. अशा प्रकारे टेन्स वर्ब काय होतं? टेन्स वाईज चेंज होतं. जर तुम्ही सेंटेन्स बनवताना तुम्ही वर्ब कुठे चेंज करायचं किंवा कसं चेंज करायचं किंवा कोणत्या वाक्यामध्ये कोणतं वर्बचं फॉर्म लिहायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यामुळे सुद्धा तुमचं सेंटेन्स चुकू शकतं. फॉर एक्झाम्पल बघा आपण इथे, आता बघा एक मराठीच आपण इथे बघूया. तुम्हाला म्हणायचं आहे की मी काल बाजारात गेलो. मी काल बाजारात गेलो. बरेच जण जे बिगनर असतात ते हे सेंटेन्स असं बनवतात, आय गो टू मार्केट यस्टरडे. आय गो टू मार्केट यस्टरडे. त्यांना वाटतं यस्टरडे म्हणजे काल, तर काल मी बाजारात गेलो तर हे बरोबर असेल. पण जर तुम्हाला हे कधी होतं? ज्यावेळेस टेन्सचं तुम्हाला नॉलेज नसतं त्यावेळेस होतं. पण जर तुम्हाला टेन्सचं नॉलेज असेल, तुम्हाला टेन्स ओळखता येत असतील तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की इथे आपण कुठे मिस्टेक केली. तुम्हाला इथे काय करायला पाहिजे होते? गोचं सेकंड फॉर्म लिहायला पाहिजे होते. आय वेंट टू द मार्केट यस्टरडे. हे काय झालं? आपलं करेक्ट सेंटेन्स झालं. तर कसं काय करेक्ट सेंटेन्स झालं? कारण मी काल बाजारात गेलो हा काय, हे काय आहे? सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये वर्बचं आपण सेकंड फॉर्मचा यूज करतो. क्लिअर? म्हणून तुम्हाला टेन्स ओळखून त्या वाईज तुम्हाला वर्बचे फॉर्म्स लिहिता येणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण मिस्टेक कुठे करतो? ट्रान्सलेटिंग डिरेक्टली फ्रॉम मराठी. थेट मराठीतून भाषांतर करणे. मराठी वाक्य थेट इंग्रजीत भाषांतर केल्यास चुकीचे वाक्य तयार होतात. कधी कधी बरोबर पण होतात, पण बऱ्याचदा काय होतं की चुकीचं वाक्य तर चुकीचं सेंटेन्स तिथे तयार होतं. इंग्रजी बोलण्याची स्वतःची एक पद्धत आहे, त्यांच्या काही रूल्स आहेत. त्या रूल्स वाईजच तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला एकदम मराठीचं सेंटेन्स ॲज इट इज इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून करेक्ट इंग्रजी नाही बोलू शकत.
त्यासाठी तुम्हाला हे काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या डोक्यात काय चालू आहे हे मराठीचं सेंटेन्स आहे. जर तुम्ही ॲज इट इज मराठीतलं सेंटेन्स इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर हे काय होतं, व्हॉट इज गोईंग ऑन युअर हेड, व्हॉट इज गोईंग ऑन युअर हेड. आणि बरेच जण बिगनर असंच बोलतात की व्हॉट इज गोईंग ऑन युअर हेड. तुम्ही सांगा हे सेंटेन्स करेक्ट आहे का? नाही. करेक्ट सेंटेन्स काय असेल, व्हॉट आर यू थिंकिंग, व्हॉट आर यू थिंकिंग. आता काय, व्हॉट इज गोईंग ऑन युअर हेड ही आपली मराठी बोलण्याची पद्धत आहे. पण जर तुम्ही याचा सेन्स काढला तर काय होतं की बाबा तुम्ही काय विचार करत आहात, सरळ सरळ याचा असा सेन्स निघतो. आणि तुम्हाला त्याचा सेन्स ओळखूनच तुम्हाला इंग्लिशचं ट्रान्सलेशन करायचं असतं ॲज अ सेन्स वाईज. म्हणून व्हॉट आर यू थिंकिंग हे काय झालं, आपलं करेक्ट सेंटेन्स झालं. नेक्स्ट मिस्टेक बघा, डू डज डीड. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारता त्यावेळेस तुम्ही तिथे विसरून जाता. सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. ज्यावेळेस इंग्लिश आपण बोलतो त्यावेळेस क्वेश्चन करताना डू डज डीड ह्या हेल्पिंग वर्बचा यूज करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, तुला चहा आवडतो का हे तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारायचं आहे. तर ॲज अ बिगनर काय करता तुम्ही की यू लाईक टी आणि पुढे काय करता, क्वेश्चन मार्क देता. इथे काय होतं, तुम्ही इथे कोणतंही हेल्पिंग वर्ब यूज नाही केलं तर हे सेंटेन्स काय होतं, तुमचं रॉंग होतं. करेक्ट सेंटेन्स काय होईल, डू यू लाईक टी, डू यू लाईक टी हे काय झालं, करेक्ट सेंटेन्स झालं. त्यामुळे तुम्हाला डू डज डीड कुठे यूज करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि हे यूज करण्याची काय स्टेप्स आहेत हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. यासाठी तुम्हाला टेन्स येणं खूप गरजेचं आहे गाईज. क्लिअर. नेक्स्ट मिस्टेक बघा, यूजिंग डबल नेगेटिव्ज इन वन सेंटेन्स. म्हणजे काय, एकाच सेंटेन्समध्ये दोन नेगेटिव्ह वर्ड्सचा यूज करणे. म्हणजे काय, इंग्रजीत एकच वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, दोन नेगेटिव्ह वर्ड्सचा यूज करता. त्यामुळे ते सेंटेन्स काय होतं, एकदम चुकीचं होतं. इंग्रजीमध्ये एका वाक्यात एकच नकार यूज केला जातो, म्हणजे नेगेटिव्ज यूज केले जातात. याचं एक्झाम्पल बघा. आता हे जे सेंटेन्स आहे, मला काहीच माहीत नाही. जे बिगिनर असतात किंवा जे थोडेफार इंग्लिश ज्यांना जमते ते कसं बोलतील याला, आय डोंट नो नथिंग, आय डोंट नो नथिंग. नथिंग म्हणजे काय, काहीच माहीत नसणे, बरोबर. पण गाईज हे सेंटेन्स एकदम रॉंग आहे. कारण तुम्ही इथे डोंट पण घेतला आहे. डोंट म्हणजे काय, डू नॉट. हे पण नेगेटिव्ह आहे, नेगेटिव्हच होतो याचा पण मिनिंग. आणि नथिंग याचा पण मिनिंग काय होतो, निगेटिव्ह होतो. म्हणून हे सेंटेन्स काय झालं, रॉंग झालं. तर तुम्हाला करेक्ट सेंटेन्स काय होईल, आय डोंट नो एनिथिंग, आय डोंट नो एनिथिंग. कारण तुम्ही एक तर तुम्ही डोंटचा यूज करा किंवा तुम्ही नथिंगचा यूज करा. आता आपण ह्या सेंटेन्समध्ये काय केलं, आय डोंट नो एनिथिंग. डोंट म्हणजे काय, डू नॉट. आणि एनिथिंग म्हणजे काय, काहीच, मला काहीच माहीत नाही. आय डोंट नो एनिथिंग, नथिंग नाही. क्लिअर. अशा प्रकारे हे सुद्धा वर्ड्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की बाबा कोणत्या वर्ड्सचा मीनिंग नेगेटिव्ह आहे किंवा कोणते वर्ड्स आहेत जे की एकाचं नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट पण यूज करायचं किंवा ते पण वर्ड यूज करायचा. असे सगळं तुम्हाला काय पाहिजे, माहीत असणं गरजेचं आहे करेक्ट इंग्रजी बोलण्यासाठी. नेक्स्ट मिस्टेक बघा, यूजिंग रॉंग प्रिपोजिशन. बऱ्याचदा काय होतं, आपण रॉंग प्रिपोजिशनचा यूज करतो, त्यामुळे आपलं सेंटेन्सचा पूर्ण मीनिंग चेंज होऊन जातो आणि आपलं सेंटेन्स चुकतं, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल इथे मराठीचं सेंटेन्स आहे की ती गाण्यामध्ये चांगली आहे. सरळ बिगनर्स सरळ आपण याचं ट्रान्सलेशन काय करतो, सी इज गुड इन सिंगिंग, बरोबर. पण हे सेंटेन्स रॉंग आहे. करेक्ट सेंटेन्स काय होईल, ती गायनात चांगली आहे, म्हणजे ती गाण्यात चांगली आहे. सी इज गुड ॲट सिंगिंग हे झालं करेक्ट सेंटेन्स. म्हणजे इन, ऑन, ॲट किंवा बाकीचे जे काही प्रिपोजिशन आहे ते तुम्हाला योग्य ठिकाणी यूज करता येणं गरजेचं आहे. कधी आपण मराठीचं सेंटेन्सच रॉंग बोलतो,
त्यामुळे सुद्धा आपल्या मिस्टेक्स होतात. फॉर एक्झाम्पल, ती गाण्यामध्ये चांगली आहे. जनरली आपण असंच मराठीमध्ये बोललं जातो, पण ॲक्च्युअल मराठी सेंटेन्स काय आहे? ती गाण्यात चांगली आहे. सी इज गुड ॲट सिंगिंग. हे झालं करेक्ट. दोन्ही पण मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण हे सेंटेन्स काय झाले? करेक्ट झाले. क्लिअर? नेक्स्ट, नॉट प्रॅक्टिसिंग इनफ. नेक्स्ट मिस्टेक काय करता? नॉट प्रॅक्टिसिंग इनफ म्हणजे पुरेसा सराव न करणे. चूक करणं ही काही वाईट गोष्ट नाही, पण चूक योग्य रीतीने त्याची प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. इंग्रजी बोलायला शिकायची असेल तर डेली तुम्हाला काही ना काही प्रॅक्टिस करावी लागेल. एक तुम्ही 15 मिनटं घ्या किंवा 10 मिनटं घ्या. इंग्लिश वाचणं, लिहिणं, बोलणं किंवा तेच सेंटेन्स मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. या सगळ्या मिस्टेक जर तुम्ही टाळल्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणती मिस्टेक कुठे करता, कशा टाळायच्या, हे जर तुम्ही टाळलं तर मला वाटतं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता. तेव्हा गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला तर गाईज लाईक जरूर करा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.